गोमातेला राज्य सरकारनं राज्यमातेचा दर्जा दिलाय, गोविकास आयोग तयार केलाय, परंतु हळूहळू पारंपरिक गोमातेच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचे तिचे उपयोग आम्ही विसरलो। त्यामुळे भाकड जनावर आम्हाला जड वाटायला लागली। त्यातून प्रत्येक पशुगणनेमध्ये गायींची संख्या, जनावरांची संख्या ही कमी होताना पाहायला मिळाली। पण आज आपल्याला कल्पना आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग सुरू झालेत, असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं। यामध्ये मुख्यमंत्र्यांचा सूर हा शेतकऱ्यांमुळे गायींची संख्या आणि जनावरांची संख्या कमी झाली असा आहे। मात्र यामध्ये मागच्या काळातील गोष्टी मुख्यमंत्री सांगतात। त्यामध्ये पीक पद्धती बदलली, वैरणीचे प्रश्न निर्माण झाले, मग यांत्रिकीकरण वाढलं, त्यातून गायींची संख्या कमी झाली असा सुद्धा मुख्यमंत्र्यांचा दावा आहे। यातली काही समस्या ही जमिनी वास्तवाला धरून सुद्धा आहे, म्हणजे यांत्रिकीकरण सुद्धा वाढलेलं आहे, पीक पद्धती बदललेली आहे आणि वैरणीचा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे। त्यामुळे त्याबद्दल मुख्यमंत्र्यांसोबत मतभेद असण्याची गरज नाहीये। परंतु या पलीकडे राज्यात गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे भाकड जनावरांचा, विशेषतः गोवंशाचा प्रश्न अधिक गंभीर होऊन शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे। कथित गोरक्षकांच्या दहशतीमुळे शेतकरी, पशुपालक आणि व्यापारी पूर्णतः धास्तावलेत। त्यामुळे गोवंश हत्याबंदी कायद्यात सुधारणा करून भाकड जनावरांचा प्रश्न निकाली लावावा अशी मागणी शेतकरी आणि शेतकरी नेत्यांकडून केली जाते।